नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन खरी आणि विश्वसनीय माहितीचं तुमच्या हक्काचं चालन त्याचं नाव आहे गुरुजन. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये मागच्या 2-4 दिवसांमध्ये अत्यंत महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. आपल्याला माहिती आहे की जिल्हा परिषदेच्या नगर परिषदेच्या निवडणुका झाल्याच्या नंतर प्रशिक्षणार्थी बांधवांबद्दल पाहिजे तशी अपडेट आपल्याला मिळत नव्हती. परंतु लातूरच्या अहमदपूरमध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आले आणि त्यांची भेट झाली. बरोबर आहे, ही पहिली भेट झाली होती अनेक दिवसानंतर एकनाथरावजी शिंदे साहेबांची. आणि त्यानंतर पुन्हा एकदा एकनाथरावजी शिंदे साहेब यांची भेट घेतलेली आहे आपले नेतृत्व आदरणीय लोकनेते बालाजी पाटील चाकूरकर साहेबांनी. बरोबर आहे, त्यामुळं ही जी भेट झालेली आहे या भेटीमध्ये लोकनेते चाकूरकर साहेबांनी त्या ठिकाणी शिंदे साहेबांना विद्यार्थ्यांना जे त्यांनी निवडणुकीमध्ये आश्वासनं दिलेली होती आणि या आश्वासनांमध्ये त्यांनी असं म्हटलेलं होतं की मी लाडक्या भावांचं जे काही महत्त्वाचं काम थांबलेलं आहे, म्हणजे काय त्यांच्या शब्दांमध्ये सांगायचं झाल्यास जी अडचण आलेली आहे, बरोबर आहे, त्यांनी तुम्हाला माहीत असेल की ज्या वेळेला जिल्हा परिषदा आणि नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या होत्या त्यांनी वारंवार आपल्या भाषणामधनं लाडक्या भावांची अडचण मी दूर करेल असं सांगितलं होतं. निवडणुका झाल्याच्या नंतर मात्र त्यांनी या संदर्भामध्ये कुठल्याही पद्धतीचं बोलले नाहीत, या संदर्भामध्ये काही वाच्यता केलेली नाही आहे. चाकूरकर साहेबांनी एक्झॅक्टली काय केलं, हीच जी मेख होती ती पकडली. आणि तुम्हाला माहीत असेल की जर समजा तुम्ही लातूरमध्ये राहत असाल, लातूर जिल्ह्यामधले असाल, तर लातूर असेल, चाकूर असेल, अहमदपूर असेल, ही जी तालुके आहेत हे जवळजवळ आहेत खूप, ठीक आहे काही. तर त्यामध्ये अहमदपूरला आपले प्रशिक्षणार्थी बांधव होते, म्हणजे गोरे सर होते त्या ठिकाणी, आपला सचिन होता जिंकलवाड, त्यांनी आदरणीय शिंदे साहेबांच्या कानावरती लाडक्या भावांचा विषय टाकलेला होता. त्यानंतर लोकनेते बालाजी पाटील चाकूरकर साहेब ज्यावेळेला मुंबईला गेलेत तर त्यांनी थेट एकनाथरावजी शिंदे साहेब यांची भेट घेतली आणि त्यांनी सांगितलं की भाऊ, तुम्ही म्हटलं होतं ना लाडक्या भावांचा प्रश्न मार्गी लावायचा, त्या संदर्भामध्ये आता बाह्य स्रोतांच्या मार्फत भरती होत आहे, त्या संदर्भामध्ये तुम्ही काहीतरी करा आणि या विद्यार्थ्यांना कंत्राटी स्वरूपामध्ये का होईना परंतु कुठेतरी त्यांची नियुक्ती करा शासकीय आस्थापनामध्ये किंवा ज्या ज्या ठिकाणी त्यांनी प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे, मुद्दा क्रमांक 4.5च्या अनुषंगाने. बरोबर आहे, चाकूरकर साहेबांची तर सुरुवातीपासूनही भूमिका होती, आजही ती कायम आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की विद्यार्थ्यांना दुप्पट मानधन द्या, कारण की 6,000, 8,000, 10,000 रुपयामध्ये काहीही होत नाही. बाह्य स्रोतांच्या मार्फत जी काही भरती होती विद्यार्थी मित्रांनो, त्या संदर्भामधली महत्त्वाची माहिती मी तुम्हाला हे देतो. म्हणजे चाकूरकर साहेबांनी जो पाठपुरावा केलेला आहे आणि त्यासोबतच आता सगळीकडे जो पाठपुरावा सुरू आहे त्या अनुषंगानं तुमच्या हाताला रोजगार मिळेल अशा पद्धतीची व्यवस्था होईल. त्याबद्दल आपण पुढच्या 1 ते 2 मिनिटांमध्ये तुम्हाला थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न करतो. बघा, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, आता पूर्वी काय होतं माहिती का, ज्यावेळेस कंत्राटी पद्धतीने जागा निघायच्या तर त्यावेळेस शासन स्वतः ह्या जागा भरायच्या. बरोबर आहे, कंत्राटी पद्धतीने जागा निघायच्या तर ते कोण भरायचं, स्वतः शासन. परंतु नंतरच्या काळामध्ये काय झालं की शासनाने जर कंत्राटी पदभरती केली तर सगळेचे सगळे कंत्राटी कामगार शासनाला म्हणायचे की तुम्ही आम्हाला कायमस्वरूपी तत्वावरती त्या ठिकाणी नियुक्ती द्या. बरोबर आहे, मग शासनाने काय केलं, शासनाला ही झंझट पाहिजे नव्हती. त्यांनी असं म्हटलं की आम्ही काय करतो, एक आउटसोर्स निवडतो. आउटसोर्स म्हणजे की जो आमच्या संबंधित असेल, बरोबर आहे, जो आमच्याशी कोऑर्डिनेट करेल, कॉन्टॅक्ट करेल, बोलेल आमच्यासोबत. परंतु हे जे कंत्राटी पद्धतीवर आपण कामगार घेतो किंवा कंत्राटी पद्धतीवर मानधन तत्वावरती काम करणारे कर्मचारी घेतो. लक्षात घ्या, मी दोन्ही शब्द वापरत आहे, कर्मचारी हा सुद्धा शब्द वापरत आहे, कामगार हा सुद्धा शब्द वापरत आहे. तर हे दोघांची सुद्धा नियुक्ती काय करायची, आपण आउटसोर्सेस म्हणजे बाह्य स्रोतामार्फत करून घ्यायची. म्हणजे यांचा जो संबंध आहे तो थेट शासनासोबत होणार नाही. आता महाराष्ट्र राज्य शासनामध्ये जेवढ्याही पद्धतीचे कंत्राटी कामगार किंवा कर्मचारी भरले जातात तर हे सगळेचे सगळे आउटसोर्सिंगच्या माध्यमातून भरले जातात. बरोबर आहे, मग आता आपले प्रशिक्षणार्थी बांधव जे आहेत त्यांच्या हाताला जर आपल्याला काम मिळवून द्यायचं असेल तर आता सगळ्यात महत्त्वाची भूमिका कुठं पार पाडायची आपल्याला, तर ती म्हणजे आउटसोर्सिंगच्या माध्यमातून रोजगार मिळवण्यासाठी. येते का तुमच्या लक्षामध्ये, खूप सोप्या शब्दांमध्ये मी सांगत आहे. बरोबर आहे, म्हणून माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की विक्की पाखरे सरांनी जो जालन्यामध्ये प्रयत्न केला, कुणी प्रयत्न केला होता जालना जिल्ह्यामध्ये, विक्की पाखरे सरांनी, ठीक आहे, खूप चांगला प्रयत्न केला आणि या त्यांच्या प्रयत्नासाठी आदरणीय चाकूरकर साहेबांनी यांचा सन्मान देखील केला. ठीक आहे, की बाबा तुम्ही चांगलं काम केलं
म्हणून तुमचा सन्मान झाला पाहिजे, त्या ठिकाणी सत्कार झाला पाहिजे. त्यांनी त्या ठिकाणी त्यांचा सन्मान केला. या पाखरे सरांनी अतिशय छान काम केलं की आउटसोर्सिंगच्या माध्यमातून जेवढेही पदं भरले जातात तर त्या सगळ्या पदभरतीमध्ये आपल्या प्रशिक्षणार्थी बांधवांनाच संधी मिळायला पाहिजे, त्यांनाच प्राधान्यक्रमाने घेतलं गेलं पाहिजे. अशा संदर्भाचं पत्र खुद्द कलेक्टर ऑफिसमधनंच त्यांनी काय केलेलं आहे, निर्गमित करायला लावलेलं आहे. आणि त्यासाठी त्यांनी खूप मोठा पाठपुरावा केला जिल्हाधिकारी कार्यालयामधनं. ठीक आहे. आणि त्याचा त्यांना फायदा सुद्धा झाला. बरोबर आहे. म्हणजे आज जर आपण बघितलं तर जालना जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती विद्यार्थी हे लागलेले आहेत. मग आता अशाच पद्धतीचं पत्र जर समजा आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये काढलं तर विद्यार्थ्यांना आउटसोर्सिंगच्या माध्यमातून त्या ठिकाणी काय होऊ शकते, प्राधान्यानं कंत्राटी पद्धतीवर म्हणा किंवा इतर कुठल्याही स्वरूपामध्ये नियुक्ती मिळू शकते. आणि याचं जे मानधन आहे विद्यार्थी मित्रांनो ते कमी नाही आहे. बरोबर आहे. साधारणतः 25,000 रुपये किंवा ह्यापेक्षा जास्त इतकं आहे. आणि त्यामुळं या संदर्भामध्ये जर आपल्या विद्यार्थ्यांनी प्रयत्न जर केले तर मला असं वाटतं की 100% त्यामध्ये यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. तर काय करावं लागणार, त्या ठिकाणी प्रयत्न करावे लागणार आहेत. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी प्रयत्न करूयात. आणि एक महत्त्वाची बाब जी आपणा सर्वांच्या लक्षामध्ये आली असेल कदाचित, की काही विद्यार्थी जे ते कोर्टामध्ये जाण्याचा त्यांचा निर्णय आहे किंवा मानस आहे. त्या संदर्भामध्ये एका मिनिटात माहिती देतो. बघा, जो 9 जुलैचा GR होता 2024 निर्गमित झालेला, बरोबर आहे. या GRच्या मुद्दा क्रमांक 4.5 मध्ये असं जे म्हटलं होतं की विद्यार्थ्यांना आस्थापनेना दोघांना जर गरज असेल आणि ते जर राजी खुशीने तयार करत असतील, म्हणजे जॉब करायला जर तयार असतील, कोण कोण, आस्थापना आणि प्रशिक्षणार्थी, तर त्यांनी तिथे रोजगार उपलब्ध करून द्यायला काही हरकत नाही. या संदर्भामधली वेळोवेळी जी आकडेवारी आहे तर ती राज्य शासनाने मागवलेली सुद्धा आहे. बरोबर आहे. शासनाने ही आकडेवारी मागवलेली आहे की तुम्ही किती प्रशिक्षणार्थी होते, त्यापैकी किती विद्यार्थ्यांना त्या आस्थापनेमध्ये नियुक्ती मिळाली कंत्राटी पद्धतीवर, याचा डेटा सुद्धा त्यांनी वेळोवेळी मागितलेला आहे. परंतु इत्थंभूत माहिती त्यांनी दिली नाही. मग ह्या मुद्द्याला आधार धरून त्या ठिकाणी आता न्यायालयीन लढाई लढण्यासाठी विद्यार्थ्यांनी कोर्टाची पायरी चढलेली आहे. असं म्हटलं जातं की शहाण्या व्यक्तीनं कोर्टामध्ये जाऊ नये. बरोबर आहे. परंतु वेळच आता अशी आली की जर न्याय मिळवायचा असेल तर कोर्टामध्ये काही विद्यार्थी जाण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत आहेत. आता या संदर्भामध्ये माझी वैयक्तिक अशी भूमिका आहे की जे म्हटलं जातं ना की शहाण्या माणसाने कोर्टात जाऊ नये, ते का की वर्षानुवर्ष ही केस सुरू राहते. बरोबर आहे. प्रशिक्षणार्थी बांधव सध्या आहेत. कदाचित ही ज्या वेळेला कोर्टात निकाल येईल तर त्यावेळेस प्रशिक्षणार्थी म्हातारे झालेले असतील. बरोबर आहे. इतकी वाईट परिस्थिती या कोर्टांची आहे. म्हणून मला असं वाटतं की ही पायरी आपण चढायला नको वैयक्तिकरित्या. बाकी या संदर्भामध्ये तुमचं नेमकं काय मत आहे हे आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा. आपण काय करायला पाहिजे आगामी काळामध्ये, काय दिशा आणि धोरणं असली पाहिजेत या संदर्भामध्ये कळवायला विसरू नका. धन्यवाद.